मन पाखरू वेल्हाळ भाग दुसरा वसुधैव कुटुंबकम. काही वर्षांपूर्वी रोजा नावाचा चित्रपट आला होता. त्यात नायकाला त्याचा बॉस ऐनवेळी आजारी पडल्याने त्याच्याऐवजी ऑफिस कामासाठी काश्मीरला जावे लागते. तेव्हा काश्मीर चांगलेच धुमसत होते. नायकाचे नुकतेच लग्न झालेले असते. बॉस त्याला विचारतो, तुला जायची भीती तर वाटत नाही ना? तेव्हा नायक म्हणतो, काश्मीर आपल्या देशातच आहे ना, मग आपल्याच देशात कुठेही जाण्याची भीती का वाटावी? आपल्याच घरात आपण परक्यांना का घाबरायचे? इथे आपला देश म्हणजे आपले घरच आहे असे नायकाला सुचवायचे आहे. आणि हीच आपलेपणाची भावना संपूर्ण जगाबद्दल वाटणे म्हणजेच वसुधैव कुटुंबकम. खरं तर या उक्तीची सुरुवात ही कुटुंबापासून होते. जेव्हा चार माणसं कुठल्या तरी नात्याच्या धाग्यांनी बांधून एकत्र राहतात तेव्हा तयार होते कुटुंब. माणसाच्या आयुष्यात कुटुंबाला फार महत्त्व असते. पाषाण युगात मानव अगदी प्राथमिक अवस्थेत असताना सुद्धा सुरक्षा आणि विचारांचे आणि भावनांचे आदानप्रदान करण्यासाठी त्याला सोबतीची गरज भासू लागली. आणि तो प्रथम समूहांनी राहू लागला. आणि त्यातूनच पुढे कुटुंब ही संकल्पना उदयास आली. मी, माझे घर, माझे कुटुंब याची आणि त्याच्या त्या कौटुंबिक हक्कांची जाणीव त्याला झाली. म्हणजे मानवाने स्वतःभोवती स्वतःच्या अधिकाराचे प्रथम कुंपण घातले. पुढे या कुंपणाची व्याप्ती भौगोलिक, भाषिक, जातीय आणि धार्मिक भिंती उभ्या करण्यापर्यंत जाऊन पोहोचली. खरं तर व्यक्तीच्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे कुटुंब. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे पडसाद आपल्या कुटुंबावर पडत असतात. बाळाच्या जन्माची चाहूल लागल्यापासून त्याचा जन्म आणि पुढे त्याच्या प्रत्येक प्रगतीचे कोडकौतुक आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, आत्या मावशी असे सगळेच कुटुंबीय उत्साहाने करत असतात. कुटुंब म्हणजे प्रगतीला प्रोत्साहन आणि ढळणाऱ्या डगमगणाऱ्या पावलांना आधार असते. बाळ मोठे होत जाते तसे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आणि नाते कळू लागते. कुटुंबात कधी रागाने तर कधी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतून माणसाची जडणघडण होत जाते. एखाद्या परिस्थितीत कुठल्याही निर्णयाच्या वेळी जर आपली दोलायमान अवस्था झाली, आपण डगमगलो, तर आपले कुटुंब आपल्याला सांभाळून घेते. योग्य अयोग्याची जाणीव करून देते व योग्य निर्णय घेण्यास मदत करते. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे समाजात वावरायला मदत करतात. जेव्हा एखादी व्यक्ती समाजात मिसळते तेव्हा समाजातील विविध प्रवृत्तींशी जुळवून घेताना त्या व्यक्तीचा खरा कस लागतो. मनातील विचारांचे, भावनांचे आदानप्रदान करताना समाजाशी आपले नाते अधिक दृढ होत जाते. कुटुंब संस्थेचं व्यापक स्वरूप म्हणजेच समाज. पण ते समजून घेण्यासाठी मात्र आपला दृष्टिकोन व्यापक हवा. हा दृष्टिकोन प्रथम ज्ञानेश्वरांनी वसुधैव कुटुंबकम या उक्तीतून समाजासमोर मांडला. आजकाल आपण वेगवेगळे दिवस साजरे करतो. तसेच जागतिक कुटुंब दिन साजरा करताना भारतासारख्या देशात ज्यांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे अवलोकन आपण केले तर लक्षात येईल की विश्वाएवढ्या व्यापक अंतःकरणाने विश्वात्मक देवाजवळ विश्वकल्याणाचे पसायदान ज्ञानदेवांनी मागितले. या पसायदानातील भावार्थ जाणून जर प्रत्येकाने हे दान मागितले तर वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना आपल्याला दिसेल. ज्यात धर्म, जात, पंथ आणि भौगोलिक सीमासुद्धा ओलांडल्या गेल्या असतील. मनाने एकरूप झालेल्या या विश्वात हिंसाचार, दहशतवाद, अराजकता, विध्वंस या कुप्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होऊन हे विश्वची माझे घर हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात नांदताना दिसेल. हे सगळे बोलायला किंवा लिहायला खूप सोपे आहे, पण प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी मात्र प्रत्येकाला संत व्हावे लागेल. आणि ते अजिबात सोपे नाही, किंबहुना अशक्यप्राय आहे. अख्ख्या विश्वाचा विचार करण्याआधी आपण सर्वप्रथम सगळी नाती-गोती, सगळे सोयरे, शेजारी-पाजारी, सहकारी या सगळ्यांना एका बंधुत्व भावनेत बांधण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करू शकतो. मन पाखरू वेल्हाळ भाग दुसरा बालपण देगा देवा. वैजू, अगं किती उशीर, किती वेळा तुला सांगायचं लवकर घरी येत जा म्हणून. चल आता पटपट हातपाय धू आणि शुभंकरोती म्हणून अभ्यासाला बैस. गृहपाठ काय आहे आज? आई एकामागून एक हुकूम सोडत होती. मी म्हणाले, हो करते ग बाई, किती मागे लागतेस सारखी. एकतर आधीच भूक लागलीये, पोटात कावळे ओरडतायत नुसते. आई म्हणाली, गृहपाठ करून जेवायला ये, जेवण तयार आहे. मी सांगितले होते का इतक्या उशिरापर्यंत खेळायला? खेळताना बरी भुकेची आठवण येत नाही ती. कसाबसा गृहपाठ संपवून जेवायला आले, पाहते तर समोर संकट उभे होते. वांग्याची भाजी मला अजिबात आवडत नाही. मी मोठी झाले की कधी म्हणून वांगी आणणार नाही असे पुटपुटत कसेबसे जेवण केले.
खरं तर टेबलवर पडलेला आजच आलेला किशोरचा ताजा अंक केव्हाचा खुणावत होता. पण जेवण झाल्याबरोबर आईने गणिते करायला बसवले. उद्या परीक्षा होती ना. शेवटी सगळं आवरून दप्तर भरून एकदाची झोपले. दुसऱ्या दिवशी शाळेत गणिताचा तास सुरू झाला. बाई आल्या. त्यांनी पटापट गणिते फळ्यावर लिहून दिली. मला अचानक काही आठवेना. एकही गणित येईना. अगदी घाम फुटला. बाईंनी विचारले, काय वैजू, येतायत ना गणितं? कशीबशी हो म्हणत उभी राहिले. आणि अचानक जाग आली. पाहते तर काय, हे सगळे स्वप्न होते. लाईट गेल्याने एसी बंद झाला होता आणि शरीर घामानी थपथपले होते. घड्याळात बघितलं तर उठायची वेळ झालीच होती. वेळेवर नाही उठलं तर ऑफिसला उशीर, मग लेट मार्क, बॉसची नजर आणि बरंच काही. पटकन उठून कामाला लागले. चहाचे आधण ठेवले, कुकरची तयारी केली. सवयीने हात पटापट आवरत होते. पण मनात सारखा विचार येत होता, शाळा संपून जवळपास 30 वर्षे झाली आणि आता हे स्वप्न का पडलं? मग आठवलं. घर, ऑफिस, घर अशी रोज तारेवरची कसरत करताना काल अचानक 10 मिनिटे बोनस मिळाली होती. म्हणून येताना मंदिरात 5 मिनिटे टेकले. समोर ग्राउंडवर मुलांचा खेळ रंगात आला होता. ते पाहून मला माझे लहानपण आठवले. आमच्या कॉलनीत खूप मोठे ग्राउंड होते. आम्ही खूप खेळायचो. लगोरी, विट्टी-दांडू, लंगडी. खूप मजा यायची. क्षणभर वाटले पुन्हा लहान होऊन ते निरागस, अल्लड वय पुन्हा अनुभवावे. आणि देवाला हात जोडून म्हटवय, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी आपण अनेकदा म्हणतो. कुणी 2 जुने मित्र भेटले की लहानपणीच्या आठवणी हमखास निघतातच. आणि मग खरंच काय मस्त होतं रे ते आयुष्य. खावे, प्यावे, खेळावे आणि जमेल तसा आणि तेव्हा अभ्यास करावा. आणि मग पुन्हा एकदा बालपण जगायला मिळावे. त्यावेळी केलेल्या गमती-जमती, धमाल मस्ती पुन्हा करता यावी, या विचाराच्या नोटवर तो विषय संपतो. अनेकदा मुले ग्राउंडवर खेळताना पाहिली की आपल्या जबाबदारीचे ओझे फेकून देऊन, लहान होऊन त्यांच्यात जाऊन खेळावेसे वाटते. कधीकधी पहाटे उठून आवरून ऑफिसला जाणे जीवावर येते आणि त्याचवेळी साखर झोपेत असलेल्या आपल्या मुलाचा हेवा वाटतो आणि पुन्हा लहान व्हावेसे वाटते. पांघरुणात गुरफटून झोपावेसे वाटते. मग मला प्रश्न पडतो की आपल्याला खरंच आपले लहानपण परत हवे असते का? की त्यावेळचा निरागसपणा, जबाबदारी नसलेले स्वच्छंदी आयुष्य आपल्याला भावते, आवडते? आज आपण स्वतंत्र आहोत. कुठल्याही गरजेकरता कुणावर अवलंबून नाही. कुठलीही गोष्ट करायला कुणाच्या परवानगीची गरज नसते. आपले निर्णय आपण घेत असतो. नकळत आपल्याला या स्वातंत्र्याची सवय झालेली असते. या वयात आपण संसार, मुले, नोकरी, व्यवसाय आणि त्यातल्या जबाबदाऱ्या हे सगळं आपल्याला हवे असते म्हणूनच स्वीकारलेले असते. आज जी सुखे, स्वातंत्र्य आपण उपभोगत असतो ती आपल्याला नको आहेत का? खरं तर लग्नानंतर एकदा मूल झाले की संसार मार्गी लागतो. मग प्रमोशन मिळाले, स्वतःचा बंगला झाला, गाडी झाली की आपल्याला सुखाच्या शिखरावर असल्याचे जाणवते. या सुखाच्या शिखरावर असताना तर कधीच आपल्याला पायी वणवण फिरलेले किंवा सायकलवर फिरलेले आपले बालपण आठवत नाही. त्या पायी फिरण्यात किंवा सायकलवर फिरण्यात मजा होती असे कुणालाही वाटत नाही. आणि कुणी गाडी घरी ठेवून पायी किंवा सायकलवर ऑफिसला जात नाही. आता लहानपण म्हणले की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून आले. शाळा, अभ्यास, परीक्षा, गृहपाठ, नावडते विषय हे पण सगळे आलेच. या प्रत्येक वेळी मात्र आपल्याला वाटत असते की कधी एकदा मोठे होऊ आणि या सगळ्या कष्टांतून आपली सुटका होईल. खेळ अगदी रंगात आलेला असतो आणि आईची हाक आली की नाईलाजाने खेळ सोडून घरी जाऊन अभ्यासाला बसावेच लागते. त्यावेळी खेळ पूर्ण न झाल्याचे त्या वयाचे दुःख असते. कधी हवेहवेसे पाहुणे येतात, त्यावेळी शाळा बुडवावीशी वाटते, पण आईमुळे शाळेत जावेच लागते. त्यावेळी मनासारखे न वागता आल्याचे दुःख असते. म्हणजे बालपणातल्या जबाबदाऱ्या, दुःख यांचा त्रास त्या वयात होतोच. प्रत्येक गोष्टीकरता दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून मग त्या वयात कधी एकदा मोठे होऊ असे वाटत असते. अनेकदा एवढा मोठा झालास तरी कळत नाही, तर कधी तू अजून लहान आहेस, तुला नाही कळणार, असे इकडून तिकडे टोलवले जाते. नेमके आपण लहान आहोत की मोठे तेच कळत नाही. फक्त कन्फ्युजन वाढत असते. नेमके कसे वागावे तेच कळत नाही. त्यावेळेला आपल्याला लहानपण आवडत नाही. आईबाबांचा, ताईदादाचा हेवा वाटत असतो. लहान मुलांना सुद्धा आनंद, राग, दुःख या भावना असतातच. त्या वेळोवेळी प्रकटही होत असतात. आई रागावली की अगदी छोटी मुलेसुद्धा रडतात, चिडतात, रागावतात, आपल्या भावना व्यक्त करून मोकळी होतात. आणि थोडा वेळ गेल्यावर सगळे विसरून तितक्याच प्रेमाने आईला बिलगतात सुद्धा. खरे तर हा निरागसपणाच मोठ्यांना भुरळ घालत असतो. मग माणसाला नक्की काय हवे असते?
मला वाटते आपल्याला कोणत्याही वयातल्या त्रासदायक, कदाचित न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या नको असतात आणि मग त्या पार पाडताना होणारी दमछाक आणि तरीही नाइलाजाने त्या पार पाडाव्या लागतात तेव्हा आपल्याला लहान किंवा मोठे भावसे वाटत असते. मग लहानपण हवे म्हणजे नेमके काय हवे असते? मला वाटते ते निरागस लवचिक मन हवे असते. लहान मुले अपमान वगैरे फार लवकर विसरतात. तसेच आपल्याला पण गोष्टी विसरून पुन्हा आयुष्याला तितक्याच उमेदीने सामोरे जाता आले पाहिजे. वाट्याला आलेले अपमान, अपयश पचवता आले पाहिजेत आणि ते विसरून किंवा मागे टाकून पुढे जाता आले पाहिजे. लहानपणीसारखे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे. म्हणूनच लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मन पाखरू वेल्हाळ. भाग दुसरा. पहिले प्रेम. वाट पाहुनी जीव शिणला, दिसा मागुनी दिस टळला. सुरव्या आला तळपुनी गेला, मावळतीच्या खळी गालाला. कुट गुंतला शब्द इसरला, देऊन आपुल्या सजणीला. कधी येशील रे, किती वाट पाहायला लावतोस. नेहमीचेच आहे हे तुझे. तुझ्या येण्याची थोडीशी जरी चाहूल लागली की मी तुझ्या भेटीच्या ओढीनी अगदी हरखून जाते. डोळ्यात प्राण आणून तुझी रोज वाट पाहत असते. आणि तू फक्त येतो येतो म्हणून हुलकावण्या देत राहतोस. तुला माहिती आहे ना, मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत असते ते. पण तू काही ठरल्या वेळी येत नाहीस. पूर्वी कसं अगदी ठरल्या दिवशी तू यायचाचस, पण हल्ली मात्र खूप वाट पाहायला लावतोस. नुसतंच म्हणायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. पण कधी कधी वाटतं मला जितकी तुझ्या भेटीची ओढ असते ना, तितकी तुला नसतेच मुळी. मी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत दिवस मोजत असते आणि तू मात्र दर 8 दिवसांनी पुढचा वायदा देत राहतोस. कधीकधी तर माझ्या डोळ्यांतली तुझ्या भेटीची ओढ मावळायला लागते. मनीचा मोर पिसारा पंख मिटून घ्यायला लागतो आणि मग मी ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना म्हणत उदास होऊन तुझी विनवणी करायला लागते. आता मात्र माझा धीर अगदी सुटत चाललेला असतो. पण खरे सांगू का, माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की तुझे हे मला असे छळणे पण मला आवडते. कारण मला माहिती आहे की तुझेही माझ्यावर तितकेच प्रेम आहे. आणि अचानक तुझ्या येण्याची बातमी घेऊन ती येते आणि तू येत आहेस असे सांगून लखक कण चमकून जाते. नाही, मला तुझ्या येण्याचा भास तर होत नाहीये ना. खरंच का तू येतो आहेस? तुझ्या येण्याची चाहूल तर लागते आहे, पण हा भास तर नाही ना. पुन्हा तिने तू येतो आहेस हे अगदी ठासून सांगितले. आता मात्र नक्कीच तू. हो, तूच येतो आहेस. तुझ्या भेटीच्या ओढीनी मी हुरळून गेले. वेड्यासारखी भान विसरून धावत अंगणात आले. आणि दूर क्षितिजावरून तू येताना दिसलास. मी हरखून गेले. माझ्या मनीचा मोर थुई नाचू लागला. मला बघून तू पण तुझी गती वाढवलीस. तुझ्या वाढलेल्या गतीवरून धावत येऊन मला मिठीत घेण्याची तुझी ओढ मला जाणवते आहे. ये रे धावत ये आणि मला घट्ट मिठीत घे. तुझ्या प्रेमाच्या सहस्त्रधारांनी मला अगदी चिंब भिजवून टाक. तू अगदी जवळ आला आहेस. टप टप तुझ्या घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ येतो आहे. भालदार चोपदर ललकारी देत आहेत. तुझी चाहूल माझा रोम फुलवते आहे. त्या सुखाच्या कल्पनेने माझे डोळे गच्च मिटले आहेत. आणि क्षणात तू हळूवार हातांनी मला जवळ घेतलंस आणि माझ्या कानात कुजबुजलास, डोळे उघड ना, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मी असं काय, उघड की डोळे, पहा तरी माझ्याकडे. एवढ्या लांबून फक्त तुझ्यासाठी आलो आहे, बघ ना. मी नको रे, माझ्या सुखाला माझीच नजर लागेल. आपल्या प्रेमाच्या सहस्त्रधारांनी त्याने मला चिंब भिजवून टाकले. त्याच्यावरचा राग रुसवा सगळे क्षणात धुवून टाकले त्याने. तो आला की माझे मन मोरपिसासारखे हलके होते. मयूरपंख लेऊन मी आनंदाने नाचू लागते आणि कंठातून मुक्त स्वर उमटतात. घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. आणि मी अगदी तृप्त होते. वेळाकाळाचे भान विसरून चिंब भिजत राहते, अगदी मनसोक्त, मन भरेपर्यंत. तो पण मला भिजवत राहतो, पूर्ण रिकामा होईपर्यंत. होय, अगदी बरोबर ओळखलत. मृगात कोसळणारा पहिला पाऊस हे माझे पहिले प्रेम आहे. अगदी लहानपणापासून मना त्या पहिल्या पावसाचे प्रचंड वेड आहे. आज 50शी उलटून गेली तरी पहिल्या पावसात भिजायचे वेड थोडेसुद्धा कमी झालेले नाही.
त्याचे येणे अगदी कसे रुबाबदार असते. ते सोनेरी किनार असलेले गच्च दाटून आलेले काळेभोर आभाळ, मधूनच लखक्कन चमकणारी वीज. सुरुवातीला हळुवार पावलांनी त्याचे येणे, असं म्हणतात मृदगंधाची होणारी उधळण, चराचर सृष्टीने आलेली मरगळ झटकून त्याच्या स्वागताला सज्ज होणे आणि घरातल्या सगळ्यांची नजर चुकवून माझे अंगणात जाऊन उभे राहणे आणि पुढच्याच क्षणी त्याचे प्रपातासारखे कोसळणे. सगळंच किती देखणं असतं, अगदी वेड लावणारं असतं. त्याच्या त्या मिठीतल्या सुखाची सर कशाला नाही. तो येतो, मुक्त हस्ते प्रेमाची, आनंदाची, समृद्धीची उधळण करतो आणि रिक्त होऊन माघारी वळतो, पुन्हा पुढच्या वर्षी वेळेवर येण्याचा वायदा करून. मग त्याच्या प्रेमाच्या, समृद्धीच्या खुणा अंगावर लेऊन माझे मन गात राहते. मन पाखरू वेल्हाळ या पुस्तकांचे पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या मराठी ऑडिओ कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.